नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मार्गशीर्ष महिना आता संपला, पौष महिना सुरू होईल. तर या पौष महिन्यामध्ये काही कामं असतात ती चुकूनही आपण करायची नाहीत. तर ही काही कामं अशुभ असतात, ती आपल्याला त्याचे फळ मिळत नाही किंवा मग काही ना काही विघ्न अडथळे आपल्या आयुष्यात जीवनात येतात. तर बघा, दरवर्षी जेव्हा वर्ष संपण्यात येतं तेव्हा मार्गशीर्ष महिना संपतो आणि पौष महिना सुरू होतो. आपण सर्वजण सूर्यनारायणाचे रविवारचे व्रत करतो, पण नकळत आपण काही चुका करत असतो, त्यामुळे आपल्याला केलेल्या व्रताचे फळ मिळत नाही. तर बघा, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही पौष महिन्यातील रविवारचं सूर्यनारायणाचं व्रत करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशा काही चुका सांगणार आहे ज्या चुका जर झाल्या तर तुमचं संपूर्ण व्रत व्यर्थ जाऊ शकतं. तर बघा, सूर्यदेव फार कृपाळू आहेत, पण ते शिस्तप्रिय आहेत. थोडंसं दुर्लक्ष झालं किंवा चूक झाली तरीसुद्धा या पूजेचं, या व्रताचं आपल्याला फळ मिळत नाही. ते संपूर्ण व्रत व्यर्थ जाऊ शकतं. सूर्यदेव फार कृपाळू आहेत, पण ते शिस्तप्रिय आहेत. तर बघा, या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पौष महिन्यातील सूर्यनारायण व्रत आणि रविवारी होणाऱ्या या चुका ज्या टाळल्या नाहीत तर आयुष्यात अडचणी वाढू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक खास उपाय सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हे व्रत करता का. तर बघा, पौष महिना हा पूर्णपणे सूर्यदेवांना समर्पित मानला जातो. याच महिन्यामध्ये सूर्यदेव उत्तरायणात प्रवेश करतात आणि मकर संक्रांतीसारखा पवित्र सण येतो. स्कंद पुराणात सांगितलं आहे की पौष महिन्यातील रविवारी केलेल्या सूर्यनारायण व्रत हे नेत्ररोग, त्वचारोग, रक्तदोष, मानसिक तणाव आणि पापांचा नाश करतं. एक पुराणकथा अशी आहे की राजा दक्षची कन्या सूर्यप्रभा संतती सुखापासून वंचित होती. तिने श्रद्धेने आणि नियमितपणे सूर्यनारायण व्रत केलं आणि सूर्यदेवांच्या कृपेने तिला संतती प्राप्त झाली. म्हणून आजही अनेक स्त्रिया, अनेक पुरुष हे व्रत श्रद्धेने करतात. पण लक्षात ठेवा, व्रत करताना ही चूक झाली तर फळ मिळत नाही. सर्वात पहिली आणि मोठी चूक म्हणजे व्रताची तिथी न पाहता कोणत्याही रविवारी व्रत सुरू करणे. सूर्यनारायण व्रत हे पौष शुक्ल पक्षातील पहिल्या रविवारी सुरू करायचं असतं. जर पहिला रविवार चुकला तर व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही. उदाहरणार्थ, 2025 साली पौष महिन्याचा पहिला रविवार 5 जानेवारीला येतो. तो रविवार चुकवू नका. पंचांग पहा, मोबाईल ॲप वापरा किंवा त्याच दिवशी सकाळी संकल्प करा. सूर्योदयाला उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करा. त्यानंतर बघा, ही जर चूक झाली तर संपूर्ण व्रत निष्फळ ठरतं. दुसरी मोठी चूक म्हणजे व्रताच्या दिवशी अशुद्ध अन्न सेवन करणे. सूर्यदेव सात्विकतेचे प्रतीक आहे, तरी अनेक लोक व्रताच्या दिवशी कांदा, लसूण, भात किंवा तामसिक अन्न खातात. हे सूर्यदेवांना अजिबात आवडत नाही. अशा अन्नामुळे व्रताचा प्रभाव कमी होतो. व्रताच्या दिवशी दूध, फळं, गूळ, चण्याचे लाडू, गव्हाची भाकरी किंवा चपाती याच गोष्टी खाव्यात. रात्री एकदाच जेवण करावं. शरीरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. तर बघा, तुम्ही व्रताला काय खाता. तिसरी चूक म्हणजे पूजेची वेळ चुकवणे. सूर्यदेव म्हणजे सूर्योदय, तरी काही लोक उशिरा उठतात आणि दुपारी किंवा संध्याकाळी पूजा करतात. ही फार मोठी चूक आहे. सूर्यनारायणाची पूजा नेहमी सूर्योदयाच्या वेळेतच केली पाहिजे. सूर्योदयाच्या 5 मिनिट आधी उठून स्नान करा. तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या, त्यात लाल फूल आणि चंदन घाला आणि सूर्याला अर्घ्य द्या. ओम ह्रीं ह्रीं सं सूर्याय नमः हा मंत्र 108 वेळा जप करा. केल्याने नेत्रज्योत वाढते, मन शांत राहतं आणि शरीरात तेज येतं. चौथी चूक म्हणजे दान न करणे किंवा पत्रिका विसरणे. सूर्यनारायण व्रत हे दानाशिवाय पूर्ण होत नाही. अनेक लोक पूजा करतात पण दान करायला विसरतात. गूळ, चणे, तांब्याचं भांडं किंवा लाल वस्त्र दान करावं. हे दान गाईला किंवा ब्राह्मणाला द्यावं.
त्याचसोबत पत्रिका लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. पत्रिकेत तुमचं नाव, गोत्र आणि व्रताची कालावधी लिहा. हे व्रत सलग 7 रविवार करावं लागतं. पत्रिका न लिहिल्यास संकल्प अपूर्ण राहतो. 5वी चूक म्हणजे व्रताच्या दिवशी क्रोध करणे. सूर्यदेव शांततेचे प्रतीक आहेत. या दिवशी राग, भांडण, कटू शब्द टाळा. 6वी चूक म्हणजे वस्त्र नियम न पाळणे. स्त्रियांनी स्वच्छ आणि रंगीत वस्त्र परिधान करावीत. पुरुषांनी शक्य असल्यास तांब्याची अंगठी किंवा कडे घालावं. 7वी चूक म्हणजे पारण चुकीच्या वेळेला करणे. सूर्यास्तानंतर लगेचच पारण करणे, उशिरा करणं किंवा अशुद्ध अन्न घेणं टाळा. तर बघा, हे व्रत श्रद्धेने आणि नियमितपणे नित्यनेमाने केल्यास खूप फायदे होतात. रक्तदाब नियंत्रणात राहतो, त्वचा तेजस्वी होते, डोळ्यांचे विकार कमी होतात आणि संततीसुख प्राप्त होतं. येणाऱ्या पौष महिन्यासाठी आजपासूनच तयारी ठेवा. पौष महिन्यातील सूर्यनारायण व्रत खूप प्रभावी आहे. फक्त या चुका टाळा आणि श्रद्धेने व्रत करा. मार्गशीर्ष महिना आता संपला, आता पौष महिना सुरू होईल. तर पौष महिन्यामध्ये काही कामं असतात, ती चुकूनही आपण करायची नाहीत. नाहीतर ती कामं अशुभ स्वरूपात आपल्याला त्याचे फळ मिळवून देतात किंवा मग ती काही ना काही विघ्न, अडथळे आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात येतात. दरवर्षी बघा, जे वेळेस हे वर्ष संपत येतं तेव्हा मार्गशीर्ष महिना संपतो आणि पौष महिना सुरू होतो. तर तसा पौष महिना काही समस्या, काही प्रॉब्लेम नसतात. पण वास्तुशास्त्र, हिंदू धर्म असं सांगतं की पौष महिन्यामध्ये काही शुभकर्म, शुभ कामं आपण करायची नाही. तर त्याच कामांबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर बघा, पौष महिन्यामध्ये तुम्ही सत्यनारायणाची पूजा करू नका. पौष महिन्यामध्ये भूमिपूजन, घराचे काम ते असतं ते सुरू करायचं नाही. बांधकाम करू नका. पौष महिन्यामध्ये वास्तुशांती, घरशांती, नवचंडी अशा ज्या काही पूजा असतात तर त्या करू नका. गृहप्रवेश पौष महिन्यात करू नका. पौष महिना संपू द्या आणि मग तुम्ही या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. त्यानंतर ज्याही आपण कर्म करतो, म्हणजेच कोणती पूजा करतो, होम हवन करतो, मग कोणत्याही असतील, कोणतीही शांती असेल तर त्या तुम्ही पौष महिन्या संपल्यानंतरच करा. दुकानाचे उद्घाटन असेल, नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो सुद्धा पौष महिना संपू द्या आणि नंतरच तुम्ही ते करायचं आहे. त्यानंतर बघा, जर तुम्हाला मुंज करायची असेल, भरपूर लोकांच्या घरामध्ये मुंजेची मोठी पूजा होते किंवा बारसं असेल किंवा वटओटी असेल, ती भरायची असेल, तर हे सगळे जे कार्यक्रम असतात ते शुभकाम आपण ज्याला म्हणतो ना, ते तुम्ही पौष महिना संपल्यानंतर करा. लग्न, साखरपुडा, त्यानंतर लग्न ठरवण्याचा कार्यक्रम, हे सगळ्या गोष्टी तुम्ही पौष महिना संपल्यानंतरच करा. पौष महिन्यात तशा काही समस्या नसतात. खूपच अडचणी, खूप दिवस मोजून जर काम करत असाल तर करू शकता. पण जर तुम्ही टाळू शकत असाल तर पौष महिना संपल्यानंतर सुद्धा केलं तरी चालतं. तर पौष महिना संपू द्या आणि पौष महिना संपल्यानंतर नवीन वर्ष लागेल तेव्हा माघ महिन्यामध्ये तुम्ही जानेवारी महिन्यात माघ महिना सुरू होईल तेव्हा सर्व शुभकार्य, शुभपूजा करू शकता. तर बघा, पौष महिना सुरू झाला की सूर्य धनुराशीत प्रवेश करतो. त्यालाच आपण खरमास म्हणतो. खरमास म्हणजे असा काळ ज्यामध्ये सूर्याचा शुभ प्रभाव कमी झालेला असतो आणि परंपरेनुसार या काळात देवतांच्या मंगलक्रिया थांबलेल्या असतात. जसं मानलं जातं, म्हणून लग्न, मुंडन, गृहप्रवेश, नवीन कामाची सुरुवात अशी शुभकार्ये निषिद्ध मानली जातात. आता दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे गृहशांती. बघा मित्रांनो, विवाहासाठी गुरु आणि शुक्र हे 2 ग्रह अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. पौष महिन्यात अनेकदा गुरु किंवा शुक्र अस्त अवस्थेत असतात. अस्त ग्रह म्हणजे कमकुवत ग्रह. असं मानलं जातं की या अवस्थेत केलेले लग्न दाम्पत्याच्या वैवाहिक जीवनावर विपरीत परिणाम करू शकतात. मतभेद, अडचणी किंवा अस्थिरता निर्माण होऊ शकते. आता थोडा प्राचीन काळाचा विचार करूया. पूर्वी पौष महिन्यात कडाक्याची थंडी असायची, दिवस लहान असायचे आणि प्रवास करणं फार कठीण होतं. लग्नासाठी दूरवर लोक येणं, विधी पार पाडणं हे सगळंच अवघड होतं. त्यामुळे ही प्रथा हळूहळू रूढ झाली. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर विवाहासारख्या मंगल कार्यासारखी
यासाठी नेहमी पंचांगातील मुहूर्त पाहिला जातो. अनेक पंचांगामध्ये पौष महिना वर्ज्य मानला जातो. काही ठिकाणी काढीव मुहूर्त दिलेले असतात, पण तरीही सामान्यतः हा महिना टाळलाच जातो. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं भविष्य पूर्णपणे कर्मावर अवलंबून असतं. पण शास्त्र आणि परंपरेनुसार पौष महिना विवाहासाठी अनुकूल मानला जात नाही. म्हणून आजही अनेक घरांमध्ये पौष महिन्यामध्ये लग्न टाळण्याची परंपरा पाळली जाते. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही अजून प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.